हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचेही स्वागत आहे आणि जे आत्ता जॉईन झाले त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर बरेचसे काही व्हिडिओ झालेले आहेत। ब्लाउजपासून मी इथे आपल्या चॅनलवर मी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लासचे पहिल्यापासून म्हणजे 0 पासून सुरुवात केलेली आहे। आपल्या इथे 48 भाग झालेले आहेत। स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लासचा लाभ घेत आहेत। अगदी हा कोर्स फ्री कोर्स आहे आणि मी ते जे काही शिकवते ते तुम्हाला अगदी परफेक्ट थेअरी सहित दाखवलेलं आहे। नक्की तुम्ही याचा लाभ घ्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या। इथे मी अगदी फ्री कोर्स घेते डिप्लोमा शिवण क्लासचा, अगदी परफेक्ट कोर्स आणि इथे ट्रेंडिंग कपडे सर्व शिकवले जातील आणि जेही कपडे शिकवले जातील तेही स्टेप बाय स्टेप शिकवले जातील आणि अगदी परफेक्टरित्या तुम्हाला इथे कपडे शिकवले जातील, तेही थेअरी सहित। आणि आजचा भाग आहे आपला कटोरी ब्लाउजसाठी, 32 साईज कटोरी ब्लाउजसाठी। कारण कस्टमरचा ब्लाउज माझ्याकडे आहे, एकाच मापाचे 2 ब्लाउज असल्यामुळे मी म्हटलं की आपले जे विद्यार्थी आहेत आपण त्यांना आपला हा 32 साईज कटोरी ब्लाउज नक्की त्यांना शेअर करू। अशा पद्धतीने डायग्राम काढून ब्लाउज कटिंग केलेला आहे, तुम्ही हा नक्की बघा आणि व्यवस्थित असं समजून घ्या। चला मग बघूया आपण डायग्राम, कटिंग आणि ब्लाउज पीस संपूर्ण कटिंग आणि शिलाई। आजचा भाग आहे आपला 32 साईज कटोरी ब्लाउजसाठी। इथे कस्टमरचे 2 पीस आहेत ब्लाउज पीस आणि आपण पाहणार आहोत 32 साईज कटोरी ब्लाउज संपूर्ण डायग्राम आणि कटोरीचं पॅटर्न कसं वाढवायचं, कशा पद्धतीने वाढवायचं हे संपूर्ण बघणार आहोत। भरपूर मैत्रिणींची समस्या असते की कटोरी वाढून सुद्धा कटोरीची साईज कमी होते, कटोरीचा ब्लाउज हा टाईट बसतो आणि कटोरी व्यवस्थित बसत नाही। तर आपण इथे अगदी परफेक्ट 32 साईज कटोरी ब्लाउजचा कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहणार आहोत। करूया आपण सुरुवात इथे कटोरी ब्लाउजचा डायग्राम। आपण आधी कटोरी ब्लाउजचा डायग्राम काढून घेणार आहोत। मी तुम्हाला इथे पीसवर दाखवत नाहीये, कारण डायरेक्ट पीसवर दाखवलं तर आपल्याला पुन्हा कपड्यावर दुसऱ्या कपड्यावर वाढवून घ्यावी लागते। ब्लाउज पीसवर कटोरी आखून घेतली, तीच कटोरी आपण पुन्हा डबल कपड्यावर वाढवून घेत असतो। कपडा कमी असेल तर आपली कटोरीला वाढवण्यासाठी एक्स्ट्रा कपडा नसतो। पेपरवर डायग्राम काढून मग आपण इथे ब्लाउज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत। चला बघूया आपण संपूर्ण 32 साईज कटोरी ब्लाउजचा डायग्राम आणि ब्लाउज पीसवर ठेवून आपण कशा पद्धतीने कटिंग करतो डायग्राम ठेवून आणि संपूर्ण शिलाई। भरपूर मैत्रिणींची समस्या असते की कटोरी चपटी होते किंवा कटोरीचा टक्स हा जास्त टोकदार येतं, तर मग आपण कशी कटोरी शिवायची आणि कसा टक्स घ्यायचा तुम्हाला मी याच्यामध्ये संपूर्ण दाखवणार आहे। त्याच्या आधी आपण इथे डायग्राम कटिंग करून घेऊया। कटोरी ब्लाउजसाठी माप घेऊन घेतलेली आहेत मी ती माप। ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, तयार उंची 14.5 आहे। शोल्डर, पूर्ण शोल्डर मी इथे घेतलेलं आहे 14, म्हणजे मी अंगावरचं माप घेतलेलं आहे कस्टमरचं इथे। छाती 32, पुढचा गळा आहे 6, मागचा गळाची पट्टी म्हणजे मागच्या गळ्याची जी पट्टी असते ती पट्टी 3 इंचाची आहे, तयार 3 इंच पट्टी आहे। कमरघेर 27, बाही लांबी 4, दंडघेर 12 आणि मुंडाघेर 15। ही झाली अंगावरची माप घेतलेली। हे मी ते कस्टमरच्या अंगावरचं माप घेतलेलं आहे, कारण ही जी कस्टमर माझ्याकडे आली ती बोलते की माझे ब्लाउज डिले होतात म्हणून तुम्ही माझ्या अंगावरचं माप घ्या, तर मी हे अंगावरचं माप घेतलेलं आहे। आता इथे आपण कटोरीचा डायग्राम काढून घेऊया आणि व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित असं समजून घ्या। ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, आपण त्याच्यात 1 इंच मार्जिन घेणार आहोत। 15.5 इंच आपली ब्लाउजची उंची झाली। उंची झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे मुंडा। छाती किती आहे 32, तर 32 साठी आपण इथे मुंडा घेणार आहोत 5.5 इंच। किती 5.5चा मुंडा ठेवणार आहोत। आधी मी ब्लाउजची उंची घेतली 14.5 इंच प्लस त्याच्यात 1 इंच मार्जिन घेतले, म्हणजे 15.5 आपली ही ब्लाउजची उंची झाली। ब्लाउजची उंची झाल्यानंतर मी इथे मुंडा घेतला 5.5 इंच। 5.5 इंच मी मुंडा का घेतला, कारण छाती 32 असल्यामुळे।
आणि शोल्डर आपण इथं ठेवणार आहोत 5.5 इंच। शोल्डर आपली इथे पूर्ण किती आहे 14 इंचाची मी अंगावरची शोल्डर घेतलेली आहे, तर आपण इथे 5.5 घेतले, म्हणजे मायनस करून घ्यायचे। शोल्डर झाल्यानंतर पुन्हा मी इथे 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग। छाती किती आहे 32, 32चा चौथा भाग किती आला, किती आले चौथा भाग 8 इंच आले, आणि प्लस आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे। गळा रुंदी आपण इथे घ्यायची आहे 2.25 इंच। शोल्डर उतरतं म्हणून आपण या साईडला घेणार आहोत अर्धा इंच खाली। अर्धा इंच खाली घेऊन झाल्यानंतर आपण इथे क्रॉस लाईन काढून घेणार आहोत, म्हणजे आपली शोल्डर उतरत नाही। आणि पुढचा गळा आहे 6 इंचाचा। इथे आपण पुढचा गळा 6 इंच ठेवला, वरती 2.25 इंच घेतलं तर खाली 2.25 इंच घ्यायचं, म्हणजे इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोल गळ्याला आकार द्यायचा। इथे हा गोल गळ्याला आकार दिलेला आहे। मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण इथे घेणार आहोत 1.5 इंच, हा पाठचा शेप। आणि व्यवस्थित असं समजून घ्या, इथे मुंड्याचे आकार व्यवस्थित समजून घ्या, कारण मुंड्याचा आकार जर आपण व्यवस्थित दिला नाही तर काखेत घोड येतो। मी कटोरी बनवण्यासाठी काय करते, ह्या साईडला 1.25 इंच मी आतमध्ये घेते। किती 1.25 इंच मी आतमध्ये घेते, इकडून 1.25 इंच आतमध्ये घेतलं, हे बघा 1.25 इंच घेऊन मी इथे शोल्डर पासून ही लाईन अशी क्रॉस काढून घेतली आतला शेप देण्यासाठी। आणि इथून पुन्हा मी ही जी लाईन काढून घेतली, इथून पुन्हा मी 1.25 इंच वरती घेतले। किती घेतले 1.25 इंच वरती घेतले, आणि हा इथून आपण असा हा आतला शेप देणार आहोत। अशा पद्धतीने इथे जो पुढचा शेप आहे तो असा द्यायचा। योग बनवण्यासाठी आपण इकडून घेणार आहोत 3.5 इंच, आणि या साईडनं 2.5 इंच। आता इथे योगचा आकार देऊया, राऊंड शेपमध्ये द्यायचा। कटोरी बनवण्यासाठी मी इथे घेणार आहे 5 इंच। 32 साईजसाठी आपण इथे किती घेतलं 5 इंच, आणि इथून घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच। किती घेतले आपण हे 1.5 इंच। 1.5 इंच घेऊन इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे। सरळ आणायची खाली। हा शेप मी इथे का दिला, जर आपण इथे हा शेप दिला ना तर इथं काय होतं, काखेत घोड तयार होतो, म्हणजे चून तयार होते। मी इथून काय केलं, जी आपली लाईन आहे बघा, मी इथून 1.25 इंच शोल्डरची लाईनपासून 1.25 इंच मी या साईडला 1.25 इंच घेतले, आणि इथून आपण 1.25 इंच घेऊन सरळ लाईन मी इथे शोल्डरला जोडलेली आहे। आणि इथून सुद्धा मी 1.25 इंच वर घेतले, 1.25 इंच वर घेऊन मी इथे हा आतला मुंड्याचा शेप दिलेला आहे। इथून मी मुंड्याचा शेप दिलेला आहे, आणि हे अंतर आपलं किती घेतलं मी इथे 1.5 इंच घेतले। 1.5 इंच घेतले कारण आपण कपड्यावर इथे वाढवत असतो, हे लक्षात घ्या। अशाच पद्धतीने तुम्ही कटोरी तयार करा, अगदी परफेक्ट तुमची कटोरी तयार होईल। हा झाला आपला पाठचा भाग। मी हा आकार असा का दिला समजलं का तुम्हाला, कारण हा जो आकार मी इथून असा दिला, इथून जर असा दिला तर हे जी शोल्डरची जी साईड असते ना, इथे शोल्डरची जागा इथे ही पट्टी व्यवस्थित दिसत नाही, घोड तयार होतो। म्हणून 1.25 इंच आतमध्ये घेऊन मी इथे हा आतला मुंड्याचा आकार दिलेला आहे। आणि वाढवताना मी कशी वाढवते, ही जी शिवण्याची जागा आहे
म्हणजे जी 1.5 इंच आहे हे शिवून आपल्याला 1.5 इंच यायला पाहिजे. कपड्यावर आपण इकडे अर्धा इंच वाढवतो आणि इकडे अर्धा इंच वाढवतो. कटोरी कशी वाढवायची ती बघूया. आपल्याला घ्यायचे 1.5 इंच आणि इकडून घ्यायचे 1 इंच. इकडून मी 1 इंच वाढवले आणि ह्या साईडनं मी 1.5 इंच वाढवले. आणि गड्यापासून वरती घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. हे बघा, इकडून अर्धा इंच वाढवलं. म्हणजे आपली कटोरी लहान होत नाही. आणि इकडून सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं, कारण इथे शिवताना काचवटणपट्टी ज्यावेळेस आपण लावतो तेव्हा इथे कपडा कमी होतो, म्हणून या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं. हे करायचं आपल्याला मध्ये. हे बघा 8 इंचाची आपली ही कटोरी झाली. 8च्या मध्ये किती झाला? 4 झाले. हे बघा इथे. आणि याच्या खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत. इथून 1.5 इंच. 1.5 इंच घेऊन आपण हा इथे असा आखून घेणार आहोत. बाही कटिंग करण्यासाठी मी इथे सिंगल पेपर घेतलेला आहे. बाहीची उंची आहे 4 इंच आणि प्लस 1 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 5 इंचची आपली ही बाही झाली. आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे चौथा भाग घेणार आहोत. छाती किती आहे? 32. 32चा चौथा भाग किती आला? 8 इंच आले. पूर्ण 8 इंच घ्यायचे. आपण 8 इंच बाहीच्या रुंदीसाठी घेतले. छातीचा चौथा भाग तुम्ही बाहीच्या रुंदीसाठी घ्या. अगदी परफेक्ट तुमची बाही तयार होईल. कमीही होणार नाही आणि जास्तही होणार नाही. आणि बाहीचा आकार देण्यासाठी मी ते 2.5 इंच घेतली. 2.5 इंच घेऊन आपण इथे बाहीचा आकार देणार आहोत फिश कटमध्ये. आणि अर्धा इंच खाली घेऊन मी बाहीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, बाही कटिंगचे, तुम्ही नक्की बघा. इथे मी आतला बाहीचा सेट दिलेला आहे. आणि दंडघेर घ्यायचे, म्हणजे बाही घेर किती आहे? 12. 12चे हाफ इथे आपल्याला 6 घ्यायचे आहेत. आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. आणि व्यवस्थित समजून घ्या. कधी कधी काय होतं, हा कटोरीचा जो आकार आहे ना, जर कस्टमरला कटोरी लहान होत असेल तर ही कटोरी कशी आखायची कपड्यावर हे व्यवस्थित समजून घ्या. वाढून सुद्धा जर कटोरी कस्टमरला लहान होत असेल तर ही कटोरी ब्लाऊज पीसवर ठेवून कशी कटिंग करायची व्यवस्थित बघा. हे कस्टमरचे 2 ब्लाऊज, एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत. आपण एकाच मापाचे 2 ब्लाऊज मी तुम्हाला अस्तरवर कटिंग दाखवणार आहे. आता हा पाठचा भाग, हे बघा, हा पाठचा भाग मी डायरेक्ट न ठेवता, डायग्राम न ठेवता मी तुम्हाला इथे पुन्हा आखून दाखवते. हे आहे 14.5 इंच. 1.5 इंच त्याच्यात मार्जिन मिळवणार आहोत, म्हणजे 15.5 आपली ही ब्लाऊजची उंची झाली. शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला इथे 5.5, कारण छाती 32 असल्यामुळे आपण मुंडा इथे 5.5 घेतला. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती 32 असल्यामुळे छातीचा चौथा भाग 8 इंच येतो, प्लस 1.5 इंच त्याच्यात मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 9.5ची आपली ही घडी झाली. आपण कमर घेरचा चौथा भाग केला नाहीये, डायरेक्ट असं कटिंग करा, अगदी परफेक्ट तयार होतो ब्लाऊज. मुंड्याचा आकार द्यायचा. 1.5 इंच घेऊन मी इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे.
अर्धा इंच खाली घ्यायचं, 2.25 इंच शोल्डर. मागच्या गळ्याची पट्टी किती आहे? 3.5 इंच मागच्या गळ्याची पट्टी ठेवलेली आहे. मी इथून मोजते गळा. 3.5 तयार आहे, तर आपल्याला इथे 5 इंचाची पट्टी ठेवायची आहे, म्हणजे शिवून 3.5 इंच आपली तयार होणार. खालून 2.5 इंच घ्यायचे, म्हणजे गळा अगदी व्यवस्थित पसरट येतो. वरती 2.25 घेतले आणि खाली मी 2.5 इंच घेतले. हा आपला पाठचा भाग. पाठचा भाग झाल्यानंतर आपण इथे बाही काढून घेणार आहोत. हे लक्षात घ्या. पाठचा भाग कटिंग झाल्यानंतर जो इकडचा साईडचा कपडा उरलेला असतो तिथे बाही कटिंग करून घ्यायची. आणि बाहीचा आतला सेप कटिंग करताना, बाहीचा आतला सेप मी आता कटिंग करत नाही. ज्यावेळेस आपण अस्तर लावून घेतो, संपूर्ण अस्तर लावून झाल्यानंतर मी हा आतला सेप कटिंग करत असते. बाही कटिंग झाली आपली इथे. आता इथे व्यवस्थित समजून घ्या की कटोरी कशी ठेवायची. इकडची बाजू सरळ आहे. सरळ बाजूवर मी हे जे कटोरीचं गळ्याचं टोक आहे मी ते इथे असं ठेवून घेतलेलं आहे. इकडे अर्धा इंच जास्तीचा कपडा वाढलेला आहे, दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित. ह्या साईडला अर्धा इंच कपडा वाढलेला आहे. गळ्याचं टोक मी बरोबर ह्या साईडला काठेवर ठेवून घेतले आणि इकडे अर्धा इंच हा क्रॉस कपडा वाढलेला आहे. हा जो अर्धा इंच क्रॉस कपडा वाढलेला आहे हा पूर्ण कपडा घ्या आणि हा तसा आपण इथे आखून घेणार आहोत. हा तसं मी इथे आखून घेतलेला आहे. आणि हा भाग व्यवस्थित समजून घ्या. सरळ ठेवायचं. या साईडला कटोरी ठेवली आणि उरलेल्या ह्या भागात मी हा भाग ठेवलेला आहे. आणि हा तसंच ठेवायचं आहे. साईडला आपल्याला शिवण्यासाठी वाढून घ्यायचं आहे. बघा, एक्स्ट्रा मी इथे अर्धा इंच वाढून घेतलेले आहे. वाढवायचं कुठं? फक्त या साईडला. इकडे हाय तसंच घ्यायचं. ते असं वाढून घेतलेलं आहे. बरोबर 2.5 इंच झाले. कारण ज्यावेळेस आपण ते डायग्राम काढत असतो, आपण मुंड्यापासून 1-1.5 इंचावर मुंड्याचा आकार देतो आणि 1 इंचावर आकार देतो. म्हणून क्रॉस करून जर असं तुम्ही घेतलं तर ह्या ठिकाणी ना असं तुम्हाला घोड येणार नाही आणि पट्टीसुद्धा ही छान बसते अगदी फिटिंगमध्ये. आता योग आपला 2.5 आणि 3.5 आहे, हो की नाही? तर योग आपला 2.5 आणि 3.5 आहे. तिथे 3.5च्या जागी आपल्याला 4 इंच घ्यायचे आहेत आणि 2.5च्या जागी 3 घ्यायचे आहेत. म्हणजे शिवून आपली पट्टी 2.5 आणि 3.5ची तयार होते. म्हणून मी इथे वाढून घेतलेलं आहे. अर्धा इंच मी इथे खाली वाढून घेतलेलं आहे. आणि कटोरीचा टक्स घेताना कसा घ्यायचा हे आपण शिवताना बघूया. पाठचा भाग, योग, कटोरीचा भाग, कटोरीच्या साईडचा भाग आणि बाही, हे आपण असंच ठेवून कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, आपण पूर्ण इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. हा 32 साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम तुम्हाला समजलाच असेल. समजलं का तुम्हाला आपण कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचा डायग्राम काढला, म्हणजे 32 साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम कसा काढला आणि कशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवर वाढवून कटिंग केलेला आहे. तुम्ही 12वा भाग बघा, त्याच्यात मी थेरी सहित कटोरी ब्लाऊज कटिंग करायला दाखवलेला आहे आणि थेरीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की थेरी लिहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही डायग्राम काढा, म्हणजे अगदी परफेक्ट तुम्ही डायग्राम काढून ब्लाऊज पीस कटिंग करून अगदी परफेक्ट शिवणार. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल
आणि चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.